गुड मॉर्निंग, हरि ओम, राम राम मंडळी. जय जिनेंद्र, जय योगेश्वर, जय कृष्णा, शुभ दिनम, राम कृष्ण हरी. अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, सुप्रभातम. ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार. हरि ओम सगळ्यांना. गुड मॉर्निंग सुमित सर, गुड मॉर्निंग. गुड कामताई मॉर्निंग. कामत सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ गुड सकाळ, मॉर्निंग. शतायुषी सकाळ. गुड मॉर्निंग, हरि ओम. मॉर्निंग ताई. गुड धन्यवाद. गुड मॉर्निंग, सकाळची सकाळ मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग एवरीवन. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग मॅम. सकाळ. शुभ सकाळ, शुभ सकाळ. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण. आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळे ऐकायला लागले, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करू. ऑल सगळी बच्चे कंपनी, सगळ्या बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. आणि जोरदार क्लॅप करणार आहोत विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई आहेत का? घ्या सगळेजण आपल्या आपल्या हातात आपला एनर्जी ड्रिंक. मस्तपैकी शशिकला ताई घ्यायला लागला काय शशिकला ताई फोटो? काश्मीरी कावा. लेमन. घ्या मॅडम तुम्ही, मला काय आवाज येईना. लेमन. काश्मीरी कावा. मला विजय सर पण दिसेना. पीच पीच. माझं स्किन बुस्टर. चलो, काश्मीरी वाले लई जण आहेत. लेमन विथ ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन. जिंजर. ओके, चलो. थँक्यू. जाणार आहोत आपण फर्स्ट एक्सपिरियन्स कडे. पण पहिल्यांदा देणार आहे तर काय, मी पण तू कंटिन्यू कर. ओके, कंटिन्यू तन्वी. ओके, तर आता आपण एक्सपिरियन्सेस घेणार आहोत. तर पहिला एक्सपिरियन्स आज लवकर 100 दिलेत सर्वांनी. तन्वी, जरा असा आवाज कमी येतोय का? माझा कमी आहे? एकच मिनिट. सॉरी सॉरी सॉरी, माझाच कमी आहे. येस, हो, कंटिन्यू. ओके, गुड मॉर्निंग. तर आज 100 आहेत ऑलरेडी, त्यामुळे आता आपण एक्सपिरियन्सेस घेऊ. तर पहिला एक्सपिरियन्स आपण घेऊ डॉक्टरांचा, ज्यांनी लोकांना मदत करतात त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी. पण असं नाहीये की डॉक्टर म्हटलं की तेच असतात, त्यांना सुद्धा काही ना काही चॅलेंजेस असतात. तर आपण जाणू एक्सपिरियन्स. कंटिन्यू ते. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. मी कोल्हापूरचीच आहे. मला या शतयशी फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जवळजवळ 11 महिने झाले. मला या ग्रुपची दिदी माझे दीर रवी जाधव यांनी. ऍक्च्युली आम्ही जॉईन झालो, मी जॉईन झाले ती माझ्या मुलाचं वाढलेलं वजन याच्यासाठी आम्ही जॉईन झालो. आणि लगेच मॅरेथॉन चालू झाली. 40 दिवसाची मॅरेथॉन होती त्यावेळेला. जॉईन झालो. 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये कौस्तुभनी भाग नाही घेतला, पण मी भाग घेतला. लिटरली पहिल्या 40 तासात माझा 10 किलोचा फॅट लॉस झाला. अगदी काहीही त्रास नव्हता, मला इतर काही सिम्पटम नव्हता. इझिली माझं 40 तासात 10 किलो फॅट झाला. आणि मुलाचा पण जवळजवळ 15-16 किलोचा वेट लॉस झाला. आणि त्याच्यासोबतच मला फार इश्यू होते अगोदरचे, की माझा शोल्डर, दोन्ही शोल्डर माझे फ्रोझन शोल्डर होते. परत मला दुखी होती. मला क्लिनिकमध्ये सारखं पेशंटसाठी खालीवर उठायला लागायचं. त्याच्यामुळे गुडघेदुखी मला सुरू झाली होती. मी फार गुडघा अगदी धरूनच उठायला लागायचं. तर ती जसं माझं वेट व्हायला लागलं तसं माझे गुडघेदुखी कमी झाली, कंबरदुखी कमी झाली, टाचदुखी. मला चप्पल घातल्याशिवाय चालत येत नव्हतं. म्हणजे घरात सुद्धा फक्त देवाला पाया पडण्यासाठी तेवढी चप्पल काढायची, नाहीतर कंटिन्युअस माझ्या पायात चप्पल असायची. पण म्हणजे ठेवला जमलं की असंख्य वेदना टाचातून यायच्या. पण जसं माझं वेट लॉस झालं तसं तसं टाचदुखी तर पूर्ण गेलीच. आता मी विदाऊट चप्पल क्लिनिकमध्ये मला चप्पल घालू वाटत नाही, एवढं मला पायाला एकदम रिलॅक्स झालेलं आहे. परत मला शोल्डरचा पेन होता, ते पण जसं मी एक्सरसाइज आणि एक्सरसाइज करायला लागले, वेट लॉस झाला. तसं म्हणजे दोन्ही पण फ्रोझन शोल्डर होते ते पूर्ण कमी झाले.
नंतर माझ्या स्किनचा पण रिझल्ट आहे. स्किनला मला जवळजवळ 8 वर्षापासून मला फंगल इन्फेक्शनचा त्रास होता. डेली मला गोळी खायलाच घ्यायची फंगलची, नाहीतर भयानक इचिंग व्हायचं आणि अतिशय खूप त्रास व्हायचा. पण जसं जसं माझं हे फील जसं जसं माझं पोटात जायला लागलं, तसं तसं मला त्याला रिझल्ट यायला लागला. म्हणजे जवळजवळ लिटरली 20 दिवसात, 20 ते 21 दिवसात माझी फंगल इन्फेक्शनची गोळी पूर्णपणे बंद झाली. अजून मला कुठलाही त्रास त्याच्यानंतर झालेला नाहीये स्किनचा, म्हणजे फंगलचा. नंतर माझ्या डोळ्याखाली फार डार्क सर्कल, म्हणजे जवळजवळ खूप स्ट्रेस होता, खूप ताणतणाव होता घरातल्या वातावरणामुळे. मग पूर्ण डार्क सर्कल्स होते, म्हणजे चेहऱ्यापर्यंत अगदी खालीपर्यंत मला डार्क सर्कल होते. पण जसं हे न्यूट्रिशन जायला तसं ते डार्क सर्कल पण कमी व्हायला लागले, स्किन थोडीशी फेअर व्हायला लागली, केस खूप गळायचे, खूप असं प्रचंड प्रमाणात केस अतिशय पातळ केस झाले होते, ते पण केस गळायचे थांबले. आणि माइंडसेट इतकं शांत, थोडासा स्वभाव पण थोडासा चिडचिडा असा तापट होता पहिला, तर नाहीये आता, थोडी मी शांत झालीये. स्वभावामध्ये पण फरक पडला. माझ्या मुलाचं पण वजन होतं 132 किलो, त्याने पण स्वतःवर काम केलं आणि त्याचा आतापर्यंत जवळजवळ 22 किलोचा फॅट लॉस आहे. जरी कॉलेजमध्ये जात असला तरी, एवढं रुटीन फॉलो होत नसलं तरी सुद्धा त्याचं एवढं छान त्याने रिझल्ट त्याला एकदम अचानक एका दिवशी बीपी वाढला होता, तो वेटमुळेच. मग त्याच्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला की त्याला वेट लॉस करायलाच पाहिजे. तेवढ्या लहान वयामध्ये बीपीचे त्रास होणं फार टेन्शनची गोष्ट आहे. तो पण आता त्रास पूर्ण कमी झालेला आहे. मग आईचं रिझल्ट आहे, आईचं माझ्या ऑपरेशन झालंय. त्या वेटमुळे तिचं खूप वेट होतं, वेटमुळे तिचं गुडघ्याचं ऑपरेशन करायला लागलं आणि ऑपरेशन करून तिचा पाय दुखायचा, गुडघा दुखायचा कमी नाही आला. मग त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर 2.5 लाख रुपये ऑपरेशनला घातले आणि त्यानंतर न्यूट्रिशन चालू केलं. आणि न्यूट्रिशन आता चालता व्यवस्थित येत नाही तरी सुद्धा तिने 12 किलोचा फॅट लॉस केलाय 4 महिन्यामध्ये. आणि जसं तिचं फॅट लॉस झाला तसं तिचं पेन हळूहळू कमी यायला लागले. फार घोरायची ती रात्री, त्या एक रिझल्ट आहे की घोरायची, तिच्या बाजू कोण झोपलं तपूच शकणार नाही एवढं घोरायची. पण आता हल्ली माझ्याकडे आली होती, बिलकुल घोरत नाही, पूर्ण तिचं घोरणं बंद झालंय. त्यामुळे हा अतिशय छान रिझल्ट आहे आमचा. आणि मी पण हॅपी आहे, माझी आई हॅपी आहे, माझा भाऊ पण हॅपी आहे, तो पण घेतो न्यूट्रिशन, आणि माझा मुलगा पण हॅपी आहे. तर हे न्यूट्रिशन अक्षरशः आपला खूप पूर्ण लाईफ चेंज करून जाते. हाच एक्सपिरियन्स आहे माझा. तुम्हाला असं आय एम वाटलं व्हेरी नव्हतं? हॅपी. थँक्यू. येस. तुम्हाला असं वाटलं हॅलो. नव्हतं की मी डॉक्टर आहे, माझी काही गरज नाही, असं पहिल्यांदा स्टार्टिंगला असतं ना डॉक्टरांचं माइंडसेट, असं वाटलं? म्हणजे मला म्हणजे वेट वाढलं होतं, पण असं वाटलं नाही की आपण वेटवर काम करावं, कारण बिझी शेड्यूल असल्यामुळे स्वतःकडे लक्ष तसाही वेळ नसतोच. डॉक्टर्सना तो एक मोठा इश्यू असतो की स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. पेशंटला मी ट्रीट करतो पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतं. पण जसं मी शतयुषी मुलीमध्ये आले पण मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागले. जसं मॅरेथॉनमध्ये भाग घेतला ना, आताच मी स्वतःकडे लक्ष दिलं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं केलं. ओके, तर एकदम बेस्ट. म्हणजे ताईंनी स्वतःची हेल्थ सुधारली, त्याचबरोबर मुलाची हेल्थ सुधारली, त्याचबरोबर त्यांच्या आईची, म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीचा रिझल्ट. जोरदार क्लॅपिंग करू आपण ताईंचं. तर आता आपण जाणार आहोत दुसरा एक्सपिरियन्स श्रद्धा ताईंकडे. तर श्रद्धा ताई, ओके, गुड मॉर्निंग. माझं नाव श्रद्धा शेटे. मला ही लिंक प्रज्ञा मॅमनी दिली. माझे इश्यू होतं, माझं वेट वाढलेलं, ते मला आता 1.5 महिना जॉईन करून. माझं आता 4 किलो वेट लॉस झालंय. मला पिंपल्स खूप होते फेसवर, डॅन्ड्रफ असल्यामुळे पिंपल्स, फोरहेड वगैरे सगळे पिंपल्स असायचे. माझे पिंपल्स आता पूर्ण गेलेत आणि माझा हेअरफॉल खूप व्हायचा, पातळ केस खूप झालेलीत आणि आता खूप छान हेअर झालात, वाढलात, छान दिसतंय. आणि माझा फंगलचा पण एक स्किनचा प्रॉब्लेम होता. आम्ही सांगितलं तसं मला पण गोळी खाल्ल्याशिवाय ते इचिंग थांबायचंच नाही. माझी गोळी दररोज एक मला घ्यायलाच लागायची. पण आता फ्युएल इनटेक केल्यापासून माझा तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. ग्रेट ताई. आपण ज्यावेळेस यंग असतो त्यावेळेस आपल्याला एकच भीती असते किंवा इन्सिक्युरिटी असते की बाबा पिंपल आहेत चेहऱ्यावरती, किंवा बाकीचे हालचाली आपल्याला माहिती करत नाहीत, कारण ते आतमध्ये असतात. पण चेहऱ्यावरती काय रिफ्लेक्ट होतं तर जास्त आपल्याला फील होत असतं, कारण चेहरा बघतात लोक आणि त्याच्यावरून जजमेंट. त्यामुळे प्रत्येकालाच वाटत असतं की आपण छान दिसावं, पण छान दिसण्यासाठी बाहेरून नाही लावायचं काही,
तर आपली सुरुवात होती ती आतून, म्हणजे गट पासून आणि ओव्हरऑल तुमच्या इनर बॉडी पासून. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काम करताय, दॅट इज ग्रेट. आणि या लहान कमळापासून सुरू करताय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर म्हणजे हेल्दी तर आताच व्हाल आणि लाईफ लॉंग व्हाल. इथं आता जस्ट जॉईन झाल्या आय गेस तुम्ही प्रोग्रेस मध्ये राईट. तर तुमच्या ऑल द बेस्ट बाकीच्या जर्नीसाठी. आणि मला गॅरंटी आहे तुम्ही आणि छान रिझल्ट काढाल आणि नेक्स्ट एक्सपिरियन्स तुमचा गॅरंटी की पुढचा रिझल्ट एकदम याच्यापेक्षा छान असणार आहे. ऑल द बेस्ट तुमच्या आणखी पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्सपिरियन्स कडे जाऊ, नंदा शिंगताईंकडे. तर नमस्कार. कंटिन्यू. नमस्कार, माझं नाव नंदा मधुकर शिंगे. मी तारदाळहून बोलते. मला ही लिंक मगदुम सरांनी दिली, जे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत. मला 6 महिने सांगत होते की तुम्ही मॉर्निंग फुल सेशन ऐका ऐका ऐका. माझं काय लक्ष जात नव्हतं. मी फिरायला जाते, सकाळचं चालायला जात होते, मग तिथून आले डबा वगैरे करायचं. त्याच्या ह्याच्यात माझ्या ते लक्षात राहायचं नाही की ऐकायचं. ते रोज फोन करायचे मला, ऐका ऐका. कधी तर व्हायचं, कधी तर नाही, असं व्हायचं. आणि त्याच्या आधी माझे मिस्टर घेत होते. मग मिस्टर घेत होते, व्यवस्थित होत नव्हतं. शेक घ्यायचं, न्यूट्रिशन घ्यायचं पण व्यवस्थित होत नव्हतं. आणि मग मीच म्हणायचे, हे काय घ्यायचं, इतकं महाग आहे, कसं घ्यायचं, आणि एवढं खाऊन होते काय काय, हे सगळं मी मिस्टरांना बोलायचे, करायचे, सगळं व्हायचं. आणि मी म्हणायचे मी चालायला लागले, व्यवस्थित डाएट करायला लागले. आणि त्यात डाएट मध्ये माझं 2-3 किलो कमी पण झालेलं होतं वजन. पण काय झाले, वजन कमी होत होतं माझं, पण अंगात ताकद नव्हती माझ्या. आणि माझे हेल्थ इश्यू असे आहेत की मला शुगर होती, थायरॉइड चालू आहे अजून पण, बीपीची गोळी, रक्त पातळीची गोळी, हे सगळं औषधं चालू आहे. हे सगळं चालू असताना माझं वेट जास्त होता आणि माझे गुडघे दुखत होते. आणि टाच म्हणजे सकाळ सकाळ मला पाय ठेवता येत नव्हतं, टाच इतकी दुखायची, चालता येत नव्हतं. आणि कंबर दुखायची, बीपी मुळे माझा डावा हात दुखायचा. आणि भरपूर असे प्रॉब्लेम. मला झोप रात्रीची अजिबात नसायची. रात्रीचे मला 2-3 वाजायचे झोप लागायची. कुठेतरी 1-2-3 तास माझी झोप व्हायची रात्रीची. आणि मी म्हणायचे चालायला लागले, सगळं डाएट लागले, सगळं औषध चालू आहे, तरी पण मला अशक्तपणा का, माझ्या अंगात ताकद नसल्यासारखं, जीव नसल्यासारखं असायचं माझ्या. आणि मग हे अमर सर पण मला सांगतच होते की ऐका 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 तुम्ही. मला घ्या म्हटले नाही, ऐका म्हटले फक्त. मग ऐकत, मग असं थोडं थोडं ऐकत ऐकत मग मला त्याची सवय लागली. सवय लागल्यानंतर मग मी म्हटलं, मग एवढं चांगलं सगळ्यांचं अनुभव आहेत तर, आणि मला पण एवढं हे करून पण अंगात ताकद नाही, तर 1 महिना घेऊन बघूया आपण काय होतंय आपल्यात बदल. असं करून मी 8 मार्चला मी न्यूट्रिशन चालू केलं. 8 मार्चला चालू केलं आणि 1 महिन्याभरात असं वाटलं की काही जादू झाले का काय माझ्या शरीरात, की माझं वेट पण कमी व्हायला लागलंय, माझ्या अंगात ताकद पण यायला लागल्या, माझे टाचदुखी पण कमी झाले, माझे गुडघे दुखी कमी झाली. आणि त्या 1 महिन्यात मला इतका फरक जाणवला की 16 एप्रिलला मॅरेथॉन चालू झाली. मग त्या मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला. त्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर एक 40 दिवसाचं मॅरेथॉन होतं ते. 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर त्यात माझा 7 ते 8 किलोचा फॅट लॉस झाला. आणि इतका चांगला रिझल्ट आला मला. इतकं स्किनचं पण प्रॉब्लेम इतकं होते की अजून पण दिसते माझ्या स्किनला थोडं, पण 50% रिझल्ट आहे माझ्या स्किनचा पण. आणि जो माझा डावा हात दुखता तोही कमी, म्हणजे गुडघे दुखी कमी आले. आता शेटे सरांचा रोज करते मी, मग कंबर दुखी पण कमी आलेली आता. आणि ताकद वाढली अंगात, म्हणजे एखादं वजन उचलायला यायचं नाही मला. मला कपडे धुता येत नव्हते, मनगड दुखायचं, गुडघे दुखायचं, त्यामुळे मनगट कपडे धुता येत नव्हते मला. मिस्टरांनी मला वॉशिंग मशीन सुद्धा घेऊन दिलेलं होतं. आणि आता ती वॉशिंग मशीन मी ठेवले बाजूला, आता मी हाताने कपडे धुते. म्हणजे इतकं मला चांगलं वाटतं. आणि मी अभिमानानं सांगते की नाही, आता सगळी कामं घरातली करू शकते. आणि सकाळी जे योगाला उठते मी 5-5:30 ला उठते, तेव्हापासून ते रात्रीचे 9-9:30 वाजेपर्यंत माझी पूर्ण एनर्जी तशीच राहते आता. आणि माझा अनेक मोठा रिझल्ट म्हणजे माझं शुगर, ज्यावेळी मी चालू केलं होतं न्यूट्रिशन त्यावेळेला माझी 150 शुगर होती. आणि त्याच्यानंतर अनेकदा मी चेक केलं, त्याच्यानंतर माझं 130 काहीतरी झालेली. आणि आता दिवाळीच्या ह्याच्यातच मी चेक केला तर 112 वर माझं शुगर आलेलं. म्हणजे शुगर पण माझं पूर्ण नॉर्मल झाले. तर शुगरची गोळी पण बंद झाली माझी आता. आणि सगळ्यात मोठा रिझल्ट माझा
की मला 2020 पासून पोटाची एक तक्रार चालू होती माझी. म्हणजे उजव्या बाजूला दुखायचं माझं. आणि माझं डॉक्टर म्हणजे माझं सोनोग्राफी झालेली, एक्सरे झालेला, सगळं औषधं 1-2 महिने घेऊन झालेलं, कोर्स घेऊन झालेलं, सगळंच झालेलं. आणि माझं दुखायचं काय थांबतच नव्हतं. औषध वगैरे घेऊन ढवळे डॉक्टरांनी मला देत होते ते औषध. सगळंच करून झालेलं. मग त्यात पण काय दिसत नव्हतं. मग सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यात त्यांनी सांगितले की तुमच्या पिशवीला काय गाठ असते, ती गाठ आहे आणि पिशवी काढायला लागणार असं म्हणून सांगितलंय. मग ठीक आहे म्हटलं, त्याच्यामुळे दुखत असेल पोटात. मग ठीक आहे म्हटलं, आम्ही ऑपरेशन पण करून घेतलं. माझी पिशवी पण, गर्भाची पिशवी पण काढून घेतली मी. ज्या दिवशी पिशवी काढली, अक्षरशः मी त्या दिवशी रडले. ज्या दिवशी पिशवी काढली त्या दिवशी माझं आणि परत पोटात दुखायला लागले. आणि त्या दिवशी शुगर माझी हाय लेवलला गेलेली, 375 शुगर झालेली वेळेला. आणि डॉक्टरांना सांगितलं की असं असं माझं आणि पोटात दुखायला लागले. त्याच दिवशी मी डॉक्टरांना बोलवून विचारले, तर डॉक्टर म्हणाले तुमची शिर चॉकअप झाली. त्याच्यानंतर त्यांनी तसं सांगितलं. मी डॉक्टरांच्यावर अविश्वास ठेवत नाहीये, त्यांचं पण काय म्हणजे काय झालं काय मला माहित नाही, पण त्यांनी काय म्हटलं तुमची शिर चॉकअप झाले त्यामुळे दुखत असेल आणि रक्त पातळवायची गोळी तुम्ही घ्या, हळूहळू कमी येईल असं म्हटलं. बरं ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर म्हणजे ज्या कारणासाठी पिशवी काढली होती तर कारण संपलाच नाही, गेलाच नाही तो कारण माझा. मग त्याच्यानंतर असं थोडे दिवस 2-3 वर्ष चालू राहिलं तसंच मी गोळी खात होते, दुखत होतं. काहीतरी जादा काम केलं तर पण दुखायचं. पण आता न्यूट्रिशन चालू केल्यानंतर मला समजलं माझं का दुखतंय पोटातलं आणि कंबर, त्याच बाजूला कंबर पण दुखायची. का दुखतंय हे समजल्यानंतर तर त्याच्यावरती काम केलं. जे मला सप्लिमेंट सांगितलेलं ते सप्लिमेंट मी चालू केलं आणि आता माझं 50% पोटात दुखायचं कमी झालेलं आहे माझं 50%. आणि मला आता 101% गॅरंटी आहे की माझी थायरॉइडची गोळी पण बंद होणार आणि माझं पोटातलं पण बंद होणार. माझं पूर्ण चेंज होणार आहे लाईफ, मला माहिती आहे. आणि आता चेंज झालेलं आहे. आणि ह्याचं श्रेय सगळं शतायुषी फॅमिली अमर सरांना जाते आणि माझे कोच, ग्रेट कोच, सगळ्यांना शतायुषी फॅमिली पूर्ण जे आहेत सगळे लोक जाते. माझा हा रिझल्ट आहे तो. नमस्कार. 100% होणार आहे ताई, कारण तुम्ही पण काम करताय आणि आपल्यातले खूप आहेत ते इतकं जीवा मनापासून लोक मदत करत असतात की आपल्याला होणार. म्हणजे तुमची बेस्ट कसा येईल तुम्हीच म्हटलात ना की सर सारखं सांगायचे अमर सर, जॉईन व्हा, फ्युअल स्टेशन ऐका. तुम्ही ऐकत नव्हता ना स्टार्टला? नाही स्टार्टिंगला तुम्ही नव्हता. कसं असतं आपल्याला वाटतं की आपल्याला ते कोच वाटत असतं की पुढच्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा, पण आपल्याला असं असतं की नाही मला आता वेळ नाही, मला आता गरज नाही, मला ऐकायला टाइम नसतो, किंवा मला माझ्यासाठी वेळ नसतो, योगा करायला वेळ नाही, किंवा प्रॉपर खायला वेळ नाही. आपण इतक्या आपल्या कामात असतो. पण नंतर रिअलाइज होतं जेव्हा मला दुखणं सुरू आठवलं ना सर, सर सांगत हो. होते होत. आता वाटत की नाही तुम्हाला ताई? हो. बरं. आणि मला आणखीन एक प्रश्न विचारायचं होतं की हा. मॅरेथॉन मध्ये आला तुम्हाला चेंजेस वाटले ना की मॅरेथॉन रेग्युलर पेक्षा मॅरेथॉन मध्ये काहीतरी फील झालं ना त्यावेळेला? होय होय, मॅरेथॉन मध्ये मला जास्त असं एकदम म्हणजे जो मॅरेथॉन संपला आणि मला जो रिझल्ट आला मॅरेथॉन मध्ये मला बेस्ट रिझल्ट आला. एवढा मला वाटतं की मॅडम बेस्ट रिझल्ट पण यावा लवकरच. आता ही मॅरेथॉन ऑलरेडी सुरू आहे त्यामुळे तुम्हाला आता जॉईन करता नाही येणार, पण नेक्स्ट इयरला न्यू इयर रेझोल्युशन ठेवून आपण नवीन मॅरेथॉन मध्ये जाऊ. पण तत्पूर्वी आपला काय असतो टॉपिक असतो. तर आज आपल्याला आपण रोज वेगवेगळे टॉपिक ऐकत असतो, तर आज आपण जाणार आहोत देवमुरे ताईंकडे. बघू प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी आपल्या डोक्यासाठी खाते असतं. तर आणि आपले वेगवेगळे स्पीकर्स आहेत ते वेगवेगळे त्यांच्या स्टडीज नुसार सांगत असतात. तर आपण बघू की देवमुरे ताई आपल्याला काय म्हणतात. तर कंटिन्यू. गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वांना शतायुषी सकाळ. मी शशिकला देवमरे इचलकरंजीहून आहे. सगळ्यात आधी मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानते, कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना गडबड असते आणि धावपळ सुद्धा असते, आणि तरीही आपण आपल्या मॉर्निंग या फ्युअल स्टेशनला जॉईन आहात आणि इथले होणारे सगळे सेशन अगदी पासून बघत आणि ऐकत सुद्धा आहात. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. कारण आपण सगळेच स्वतःवर प्रेम करत असतो आणि स्वतःचं आरोग्य जपणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी असे ज्ञानवर्धक कार्यक्रम किंवा योगा, व्यायाम अशा पद्धतीने वेळ द्यायला सुद्धा तयार आहोत. तर आज मी बोलणार आहे
पैसा आणि आरोग्य या विषयावर. पैसा आणि आरोग्य या दोघांचा काय संबंध आहे बरं? तर आजच्या या युगात कोणत्याही आजारावर योग्य आणि चांगली ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पैशाशिवाय होत नाही. आणि आपल्याकडे पैसे खूप आहेत पण आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा उपभोग सुद्धा आपण घेऊ शकत नाही. पैसा आणि आरोग्य हे दोन्ही एकमेकांवर प्रभाव करणारे असतात. आजचं युग हे सगळं मनी म्हणजे पैसा याच्या भोवतीच फिरत आहे. पैसा कोणाला नको आहे हो? आज सगळे पैशाच्या मागे लागले. आज सगळ्यात जास्त महत्व हे पैशाला दिलं जाते. तर मग पैसा महत्वाचा नाही का? आज सगळंच पैशावर चालत असेल तर तोच सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या दैनंदिन सगळ्या गरजा त्यावर अवलंबून आहेत. मुख्य म्हणजे आपल्या दैनंदिन गरजा किती आणि कोणत्या आहेत हे आधी बघूया. व्यक्तिपरत्वे ह्या वेगवेगळ्या असणार आहेत पण अत्यंत महत्वाच्या जे आधी आपण शाळेमध्ये शिकलो की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण आता काळ बदलला तशा गरजा सुद्धा बदलत गेल्यात. ह्या गरजा म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा ह्या व्यतिरिक्त आज मोबाईल, गाडी, टीव्ही या गरजा मूलभूत झाल्या आहेत. आज बघितलं तर मोबाईल आणि गाडी याशिवाय आपला दिवसच जाणार नाही. आपली कामं सुद्धा याशिवाय वेळेत पूर्ण होणार नाही. मग आपण ही काळाची गरज ओळखून त्यानुसार बदलली पाहिजे. नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केल्या पाहिजेत. आता ह्या फ्युएल स्टेशनचेच उदाहरण बघा ना. या कितीतरी लोकांना झूम मीटिंग किंवा ऑनलाईन जॉईन होणं हे सुद्धा माहित नव्हतं. पण हळूहळू आपण शिकत गेलोच. आज तर कित्येक लोकांची ही एकची सवयच झाली. मला तरी अगदी फ्युएल स्टेशन शिवाय माझा दिवस चालूच होत नाही. आता हे सगळं करायला मोबाईल आणि इंटरनेट हे सगळं गरजेचं झालंय. आणि आजकाल तरी शॉपिंग म्हणा किंवा कोणतेही काम म्हणा सगळं ऑनलाईन झालंय. आणि ही तर आजची काळाची गरजच आहे. आणि ह्या अशा गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा मिळवणं आवश्यक आहे. आता हा पैसा अनेक विविध मार्गाने मिळवता येतो. उत्पन्नाची साधनं खूप आहेत. शेती, नोकरी, बिझनेस असे भरपूर उपलब्ध आहेत. आपल्या ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर सुद्धा याला सुद्धा आपण एक उत्पन्नाचं साधन बनवू शकता हा. जर याला तुम्ही पूर्णपणे समजून घेतलं तर. आजकाल पैसा मिळवणं सोपं झालंय पण टिकवणं खूप अवघड झालंय. आणि टिकणार तरी कसं? आजची लाईफस्टाईल तशी आहे. आजकाल आपण बघतो आजचं राहणीमान, खानपान सगळं बदलत चाललंय. नोकरी आणि करिअर घडवण्याच्या मागे आपण लागलोय आणि आपलं आरोग्यच बिघडवत चाललोय. आज नोकरदार मंडळींना भले मोठे पॅकेज असतात. आता इतके मोठे पॅकेज कंपन्या देतात मग आपल्याकडून तसं कामही करून घेणारच ना. मग आपण नोकऱ्या सांभाळायचं म्हणून थोडंफार आरोग्याकडे दुर्लक्ष तर होणारच. तासंतास एका ठिकाणी बैठे काम, लॅपटॉप, कॉम्प्युटर यामुळे डोळ्यावर आणि कामाचं टेन्शन यामुळे डोक्यावर ताण सुद्धा. आणि यावेळी वेळी अवेळी जेवणं, झोपणं निश्चित नाही. हे सगळं तर आता कॉमन झाले. आरोग्य काय नंतर मिळवता येईल. सध्या पैसा मिळवणं आणि करिअर घडवणं या वयात हे घडवलं पाहिजे. मग आपण त्यामागे इतकं लागतो की काही वेळा नीटसं जेवायला सुद्धा मिळत नाही. मग गडबडीत काहीतरी झटपट बनेल किंवा काही तयार मिळेल ते खायचं. आता तर सगळं मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं. त्यामुळे फास्ट फूड सारख्या गोष्टी वाढत आहेत. आणि त्यात हल्ली बैठे काम करण्याची पद्धत असल्यामुळे शरीराला व्यायाम नाही. आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळे वेगवेगळ्या व्याधी निर्माण होत आहेत. काही वर्षापूर्वी म्हणजे आपण थोडं मागं जाऊन बघूया. तर तेव्हा कसं काम करण्यासाठी बाहेर जायचं आणि जेवणासाठी घरी यायचं अशी प्रथा होती. आता वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचं आणि जेवायला बाहेर जायचं असं सगळं चाललंय ना. हा काळ बदलला म्हणजे काळानुसार आपण थोडंफार बदलायला पाहिजे. पण त्यामुळे आपलं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललंय. शरीरावर, मनावर ताण वाढत चाललाय. शरीराला योग्य आणि सकस आहार मिळत नसल्यामुळे थकवा, काम करायची कपॅसिटी कमी होत चालली. आता माझंच उदाहरण बघा. माझ्या वयात माझ्या आईची कामाची जितकी स्ट्रेंथ होती तितकी माझी नाही. आणि माझी जितकी कामाची स्ट्रेंथ आहे तितकी आपल्या मुलांची नाही आहे. जरा वर्कलोड झाला की लगेच त्यांची मान दुखते, पाठ दुखते. त्यात त्यांचा काहीच दोष नाही. जो पोषक आहार आपल्याला मिळाला तो त्यांना मिळालाच नाही. आधी आपले आई वडील जो आहार घेत होते त्यांची दिनचर्या कशी होती तसा आहार तर आता नाहीच आहे.
आणि त्यांची दिनचर्या म्हणजे सोयी सुविधा जास्त नव्हत्या. त्यामुळे घरकामं स्वतः करणं, गाड्या कमी होत्या. त्यामुळे शक्यतो सगळीकडे चालत सायकलिंग करणं, त्यामुळे त्यांचा योग्य व्यायाम होत होता. आणि आपण आता जाताना सुद्धा गाडी घेऊन जातो. मग आपण काय कसं आरोग्यावर काम करणार? आज आपण जे अन्न खातोय ते सकस राहिलं नाही. आधी शेतात येणारं पीक 6 महिन्याचं होतं आणि आता ते 2 ते 3 महिने येतं. आणि त्यासाठी वापरलं जाणारं केमिकल, पेस्टिसाइड ह्या सगळ्यामुळे त्यामध्ये सत्व तर नसतंच. उलट केमिकलमुळे आरोग्य सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. मग त्यातून आपलं आरोग्य कसं असणार? बघा विचार करून. सगळ्यात आधी सगळ्या सुविधा, सोयी उपलब्ध असल्यामुळे सगळी कामं सुद्धा मशली जातात. त्यामुळे शरीराला व्यायाम असा नाहीच आहे. त्यामुळे प्रत्येक घरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होत आहेत. गुडघेदुखी, सांध्याचे, मणक्याचे विकार, तसेच मानसिक आजार असे विविध प्रकारचे आजार होत आहेत. कमी वयात बीपी, डायबिटीस दिसून येत आहेत. यावरून बघा की पुढील जनरेशनला काय काय आणि कसं फेस करावं लागणार आहे. आता आपला विषय आला तो म्हणजे पैशाचा. पैसा असेल तर सगळं काही मिळवता येतं. पैसा असेल तर चांगले उपचार घेता येतात, मानसिकता चांगली राहते. पैसा असेल तर आपण काहीही करू शकतो. म्हणून आता आरोग्याकडे दुर्लक्ष करून पैसा मिळवायचा आणि नंतर तोच पैसा परत आरोग्य मिळवण्यासाठी परत खर्च करायचा. मोठमोठे हॉस्पिटल, नवनवीन टेक्नॉलॉजी आणि सगळ्या प्रकारावर उपाय करता येतात. एका दृष्टीने ही गोष्ट चांगलीच आहे. आता सरकारी सवलतीच्या योजना सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या मेडिक्लेम आहेत. पण मेडिक्लेमने औषधोपचार सगळ्या ट्रीटमेंट होतील. पण आरोग्य मिळेल काय? समजा आपण एखाद्या हॉस्पिटलच्या लक्झरियस रूम मध्ये ऍडमिट आहोत. आपल्याला सगळ्या आलिशान सोयी सगळ्या उपलब्ध आहेत. पण आपल्या या वेदना या आपल्याला दुःखच देणाऱ्या असणार आहेत. आपली लोक आपली सेवा सुद्धा करतील. पण दुखणं हे आपल्याला सहन करावं लागणार आहे. ते आपण कोणाला देऊ शकत नाही आणि घ्यायचं म्हटलं तरी ते कोणी घेऊ शकणार नाही. म्हणून प्रत्येकाने अगदी मनापासून याचा विचार केला पाहिजे आणि काही निर्माण व्हायची वेळ न पाहता आजपासूनच आपल्या आरोग्यावर काम करायला चालू केलं पाहिजे. व्याधी काही कुणाला सांगून किंवा विचारून येणार नाहीत. पैशाने आपण भौतिक सुखसोयी मिळवू शकतो, पण आत्मिक सुख समाधान असेल तर त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं महत्वाचं आहे. आता मी म्हणाल, आम्ही रोज इतका व्यायाम करतो, बाहेरचं काही खात नाही, आम्ही स्वतःला फिट ठेवतो, मग आम्हाला काय होणार नाही? मीही अशीच म्हणायचे. मी सुद्धा हेल्थ कॉन्शियस आहेच, पण तरीही मला थायरॉइड झाला आणि त्यामुळे माझं वजन वाढत गेलं. आता सगळ्यांना वाटेल इतकं सगळं व्यायाम योगा व्यवस्थित करत असताना थायरॉइड कसा झाला? मला थायरॉइडची तशी बाह्य लक्षणं काहीच दिसत नव्हती. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं. नंतर लक्षात आलं की ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि टेन्शन यामुळे मला थायरॉइड डिटेक्ट झाला. सगळ्याच आजारांचे बाह्य लक्षण दिसून येईलच असं नाही. आता डायबिटीज किंवा बीपीचं काही बाहेरून दिसतं का? ते आतूनच होत असतं आणि ते त्याच्यावरती काम करत असतं. मी स्वतःवर काम करायला चालू केलं. शतायुष्यामध्ये यापूर्वी मला सुद्धा असंच वाटत होतं की मी घरच्या घरी व्यायाम वगैरे करून मी सगळं कंट्रोल करू शकते. पण कसं असतं, एखादा मुलगा खूप हुशार आहे म्हणून शाळेला न जाता किंवा कोणी गुरुच नसला तर जीवनात यशस्वी होऊ शकतो का? एखादी व्यक्ती जरी यशस्वी झाली असली तरी त्याला स्वतःला नेहमीच खंत असते की आपण हुशार आहोत, पण शाळा शिकू शकलो नाही किंवा शाळेला जाऊ शकलो नाही. प्रत्येकाला मार्ग दाखवणाऱ्या एखाद्या गुरुची गरज नक्कीच असते. गुरु विना कोण दाखविल वाट असं म्हणतात ना, अगदी तसंच. ही फॅमिली ही एक शाळाच आहे आणि इथले सगळे कोचेस गुरु आहेत. त्यांचं योग्य मार्गदर्शन घेऊन आपण जर स्वतःवर काम करत गेलो तर नक्कीच आपण स्वतः निरोगी असं आयुष्य मिळवू शकतो. देवाने आपल्याला इतकं चांगलं निरोगी शरीर दिलं, त्याचे आभार सुद्धा मानले पाहिजेत. आणि आतापासूनच आपण जागरूक होऊन आपली आणि आपल्या माणसांच्या निरामय आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्यावर इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली पाहिजे. तुम्ही म्हणाल
की आम्ही हेल्थ मेडिकल इन्शुरन्स आहे, कोणताही आजार असेल ते त्यामध्ये कव्हर होतं. अशी पॉलिसी आहे आपल्याकडं आणि त्यासाठी वर्षाला चांगला प्रीमियम सुद्धा भरतो हा. मग ते सगळं त्यामध्ये होऊन जातं. पण अशा इन्शुरन्स कंपन्या सगळं बघतात, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबियांची किती धावपळ, जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तो या पॉलिसीमध्ये कव्हर होत नसतो. कारण अशा प्रकारच्या त्रासाचं मोल करता येत नाही आणि त्याचा प्रीमियम ही कुणाला भरता येत नाही. पण जोपर्यंत अशी वेळ येत नाही तोपर्यंत आपण याचा विचारच कधी करत नाही. आणि यासाठीच आपण प्रत्येकाने अशी वेळ येण्याची वाट न बघता आपल्या आरोग्याची काळजी योग्य वेळी घेतली पाहिजे. आता ती कशी? मुळात म्हणजे आपण जेव्हा काहीही बाहेरचं खायला जातो तेव्हा आपण आधी त्याची किंमत बघतो का आधी त्याची टेस्ट बघतो? आपली तीव्र इच्छा होते तेव्हा आपण त्याची किंमत बघत नाही किंवा याचा आपल्या शरीरावर परिणाम काय होतो हाही विचार कधी करत नाही. हल्ली स्ट्रीट फूड म्हणा किंवा पिझ्झाच बघा ना, किती महाग असतो. पण आपल्याला शरीराच्या गरजेपेक्षा मनाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे अशी मानसिकता असते. त्यावेळी आपण ती महाग किंवा शरीरासाठी चांगलं किंवा वाईट याचा विचार करत नाही आणि खातोच खातो. आपण शॉपिंगला सुद्धा जातो तेव्हा एखादी साडी किंवा ड्रेस आवडला तर त्याची प्राइस किती याचा विचार कधी करतो का? एक आणायला गेलो आणि मिनिमम 3-4 असे घेऊन येतोच. काही अशी मंडळी आहेत, की ते साडी, ड्रेस, ज्वेलरी, शॉपिंग, पार्लर अशा गोष्टीत किती खर्च करतात. हां, खर्चही केलाही पाहिजे. पण किती करतो आपण? पण त्यावेळी आपण आरोग्याकडे कधी बघतो का? आपल्या महिला मंडळाचं बघा ना, ठेवायला जागा नसते, पण एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल, तर नेसायला साडीच नाही. असं किती जण म्हणतो ना? मलाही असं वाटतं हां, कधी-कधी. सांगायचा मुद्दा हा, की आपण स्वतःचं शरीर वरून सजवायला किती खर्च करतो. पण आपलं हे शरीर आतून, मुळापासून सुंदर दिसावं, सुंदर व्हावं, निरोगी राहावं, यासाठी आपण किती खर्च करतो. साधी हेल्थ चेकअप किंवा डायग्नोस्टिक सेंटरला जातो, तेव्हा म्हणतो, की हल्ली टेस्ट सुद्धा किती महाग झालेत. हो, महागाई असणारच. जोपर्यंत आपण आपल्या आरोग्याला मनावर घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं महागच वाटणार. आता आपण आपल्या दाताचंच उदाहरण घेऊया. दात थोडाफार कीड असेल तर आपण लगेच दाखवायला जातो का? तर नाही. जोपर्यंत वेदना असह्य होत नाहीत तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जात नाही. आणि डेंटिस्टने ट्रीटमेंट सांगितली तरी आपल्याला वाटतं रोज-रोज हे करण्यापेक्षा दात काढलेलाच बरा. तसं बघितलं तर दात रिपेअर करण्यापेक्षा दात काढायचा खर्च कमी असतो. आणि आपण अगदी इझिली म्हणतो, की दात काढू नका. आणि नंतर आपल्याला वाटतं, नवीन दात बसवायचा असेल, तर ते त्यापेक्षा खर्चिक होतं. पण डॉक्टर सहजासहजी दात काढायला तयार होत नाहीत. त्याला अगदी शेवटपर्यंत तो दात टिकवायचा प्रयत्न करतात. कारण जे एकदा दात काढला, तर तो परत येणार नसतो. आणि जरी तुम्ही आर्टिफिशियल जरी बसवला, तरी त्याला नॅचरल फिटनेस येईल हा भाग वेगळाच आहे. आता हल्ली टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. याबद्दल आपल्याला दर शुक्रवारी आता म्हणजे पुढच्या शुक्रवारी अजिंक्य सर सांगतीलच. अगदी चांगल्या प्रमाणात अगदी चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. पण सांगायचा मुद्दा हा, की खर्च करण्याबाबतची आपली मानसिकता काय असते? हल्ली काही लोकांना खास करून शुगर असलेल्या व्यक्तींना काही इश्यू असेल, तर काही वेळेला एखादा पायाचा बोट किंवा पाय काढावा लागणार असं डॉक्टर सांगतात. अशा गोष्टीला आपण किती इझी घेऊ. अर्थात कुणाला ही गोष्ट आवडणार नाही. पण अशी परिस्थिती येण्याआधीच आपण आपल्या आरोग्यावर मनापासून करायचं ठरवलं, तर किती अशा गोष्टी टाळू शकतो. शरीराचा दात असो किंवा पाय, तो काही आपल्यासाठी किमती नाही का? आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचं मोल आपल्याला करता येत नाही आणि ते करूही नाही. देवाने आपल्याला किती मौल्यवान शरीर दिले आणि त्याला आपण निरोगी ठेवण्यासाठी थोडाफार खर्च करायला लागला, की म्हणतो ट्रीटमेंट किती महाग आहेत. पण हे न्यूट्रिशन हे खाताना सुद्धा किती महाग आहेत. आता मगाशी नंदा शिंदेताई सुद्धा म्हटल्या, आमचे मिस्टर म्हणत होते, की हे महाग आहेत. पण त्याला महाग आपणच बनवलं. कारण आजपर्यंत आपल्याला ते फुकट मिळाले. म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही.
त्यामुळे आतापासूनच आपण आरोग्यावर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला आयुष्यभर निरामय जीवन मिळणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे जगायला शिकलं पाहिजे. आणि स्वच्छंद जगण्याची किंमत पैशात मोजता येत नाही. आता आरोग्यावर काम कसं करायचं आणि काळजी कशी घ्यायची, त्यासाठी आपलं हे शतायुषी परिवार आहे. इथं आपल्याला योग्य गायडन्स, आरोग्यासाठी मार्गदर्शन तर मिळतच. त्यासाठी आपल्याला या मॉर्निंग फ्युएल स्टेशनवर जॉईन व्हायचं आहे आणि इतरांनाही ही मदत कशी करायची आहे. या फ्युएल स्टेशनवर खूप जण सांगतात की माझी शुगर कमी. आता मगाशी नंदा शिंदे ताईच म्हटल्या की मी शुगर कमी करण्यासाठी आले आणि माझे गुडघे दुखी, हात दुख, पाय दुखी, मनगट दुखी सगळं कमी झालं. आणि बीपी, काही जण येतात आपलं मायग्रेन होतं किंवा हातापायात मुंग्या येत होत्या असं म्हणून जॉईन होतात, पण त्यांना इतर बाकीचे संधिवात म्हणा, इतर हाडांचे विकार म्हणा, असे अनेक विकार त्याबरोबरच इतर हेल्थ इश्यू सुद्धा बरे होतात. परमास्ताई नेहमीच म्हणतात की 1 के ऊपर 10 फ्री. आपल्या माणसाची प्रवृत्तीच आहे, जिथं फ्री असेल तिथं आपण अगदी इंटरेस्टेड असतो. हो, पण इथं सुद्धा आल्यानंतर ट्रीटमेंटवर आपण एका ट्रीटमेंटसाठी येतो, पण बाकीचे उपचार त्याच्यावरती ट्रीटमेंट सगळी फ्री मिळतातच हा. पण त्याबरोबर आता आपण इथं आलो की योगा, वर्कआउट, अनेक डॉक्टर, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ यांचं अगदी मोलाचं मार्गदर्शन ही फ्री मध्ये मिळतं. इथं येऊन आपण योग्य वेळी, योग्य मार्गाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली आणि तसेच आपण प्रामाणिक प्रयत्न आणि तसेच सातत्य ठेवलं की अशा अनेक आजार टाळू शकतो. आणि जरी काही आजार आले तरी त्यावर मात सुद्धा करू शकतो. पण आपले प्रयत्न आणि मनापासून तयारी मात्र ठेवली पाहिजे. खर्चाकडं किंवा पैशाकडे न बघता, पैसाही आपण मिळवू शकतोच, पण त्याच्याकडेही न बघता आपण आपलं आरोग्य सांभाळणं हे फारच महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. थँक्यू ताई. ओके, थँक्यू. कारण तुम्ही छोट्या छोट्या एक्झाम्पल मधून इतकं छान समजावून सांगितलं आणि त्याचे डोळे उघडले. कारण कसं आहे की आपल्याला वाटत असतं की आपण बॉडीला इन्व्हेस्टमेंट करत नाही. आपल्याला वाटत असतं मी फिट, मी काही नाही. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं आता की सेल तुम्ही घ्यायला येता शेतकऱ्याची फॅमिली कुठल्या तरी एका रिझनमुळे होतो आपण. आपल्याला एकावर एक मिळतं. आता एंड ऑफ सीझन सेल सुरू आहे, सगळीकडे सेल सीझन सुरू आहे. कारण इयर एंडिंग होते, सगळीकडे आपल्याला काय मिळतात की एक बाय 1 गेट 2 फ्री, बाय 2 गेट 3 फ्री, अशा वेगवेगळ्या ऑफर्स मिळत असतात. पण शतायुषी मध्ये कसं आहे माहितीये का, बाय 1 अँड गेट अनलिमिटेड. म्हणजे तुम्ही एकदा या फक्त आणि आमच्या सेवा स्वतः काम करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम असतील, फिटनेस इश्यू किंवा काहीही जरी असतील, त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. फक्त येण्याची काय गरज आहे, बाय 1. म्हणजे एकच कोणती तरी गोष्ट येण्यासाठी काय लागतं, तुमचं डिसिजन. तुम्हाला डिसिजन घेऊन शतायुषी व्हायची गरज आहे आणि तिथे तुम्ही चेंजेस करता. जसं तुम्ही म्हटलं की आपण काय करतो, दात दुखत असेल तर टेम्पररी बघतो की बाबा हा किडली तर काढूनच टाकू, मुळावरती काम करतोय काय तर काढून टाकू. पण नंतर ज्यावेळेस काढल्यानंतर जाणवतं की बाबा उणी की माझा दात रिकामा झालाय किंवा सपोज तो फ्रंटला असेल तर कसं तरी दिसतंय, त्यावेळेस आपण काय करणार की नाही उगीच काढलं. परत आपण विचार करत बसणार की बाबा आधी करायला पाहिजे होतं. थोडक्यात होतो तोपर्यंत आपण काळजी घेतली असती तर आज असं दिसलं नसतं. तर चला आता परत मग खर्च करावा लागणार आहे, परत नवीन दात बसवायचा, मग आपण छान दिसू. म्हणजे जर हे गॅरंटी आहे की बाबा पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत, पुढे ते दिसणार होते, तुम्हाला त्याच वेळेस माहिती होतं की मला ते प्रॉब्लेम दिसणार आहेत, त्याचं तरी वाटणार आहे, त्यावेळेस तुम्ही काय केलं, पुरता म्हणजे टेम्पररी गोष्टींचा विचार केला आणि लाईफ काय होणार आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण असं न करा, मी काय करा की बाबा पुढे जाऊन आता चॅलेंजेस वाढत जाणारच आहेत. कारण आताची परिस्थिती अशी, साधं आपण बाहेर उन्हात जरी गेलो, कवळ्या उन्हाचं काय, थंडीमध्ये आधी पण बघा दरवर्षीपेक्षा अशी इतकी जास्त आहे. आणि आता प्रत्येकाने गेलो ना, प्रत्येकाचं नाक गळतंय, प्रत्येकाला सर्दी झाली, प्रत्येकाचा घसा प्रत्येकाची इम्युनिटी इतकी खाली आहे. का तर वातावरण खराब झालंय. कारण वातावरण नाही, एअर पोल्युशन आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पोल्युशन. तुम्ही जे खाताय त्यावर कसं नाहीये, तर मुळावरती काम कसं होणार. त्यामुळे शतायुषी फॅमिली तुम्हाला त्याच्यात मदत करते की त्रिसूत्रीवरती तुमच्या काय माइंडसेट,
तुमचा आहार आणि योगा या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला मदत करते शतायशी फॅमिली तुम्हाला चेंजेस करायला तुमच्या लाईफमध्ये. आणि ताई तुम्ही इतकं छान एक्झाम्पल मधून समजून घेतलं आणि प्रत्येकाला आता वाटेल कुठेतरी डिसिजन घ्यावं आणि आपल्या लाईफ मध्ये चेंजेस करावे, बरोबर आहे ना. असं ज्यांनी डिसिजन्स घेतले आणि स्वतःवरती काम करतायत, ताईंनी सुद्धा काम केलं म्हणून त्या स्टेजवरती म्हणजे काय म्हणतात की मी चेंजेस केले म्हणून त्या आज इथं सांगू शकतात, बरोबर. त्यामुळे ताई पहिल्यांदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवेन की मी स्वतःवरती चेंजेस करायचा डिसिजन घेतला. स्वतः ती चेंज केल्यानंतर कसं असतं की आपण देव आपल्याला देत असतो, पण आपली आशा न ठेवता आपण असं देत असतो ना कायम, तो तुम्हाला आणखीन भरभरून देतो. त्यामुळे तुम्ही तो डिसिजन घेतला की स्वतःवरती काम करून लोकांना मदत करण्याचा. त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे ताई. तुम्ही मदत करताय आणि असंच करत आपण कोचेस तयार होतात. आपले काही असे ट्रेंड म्हणजे जो स्वतःवरती काम करतो, जो माणूस स्वतः करतो. गांधीजींची म्हण आहे, मी स्वतःच करत नसेल तर दुसऱ्या सांगणार. आपल्या शतायशी फॅमिली मधले सगळेजणच आहेत स्वतःवरती काम करतात, स्वतःच लाईफस्टाईल जगतायत, तेच लोकांना सांगायचं शतायशी फॅमिली मध्ये कोचेस आहेत. त्यामुळे कोचेस साठी आणि मेन म्हणजे तुमच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू एकदा. आणि आता बघू ज्यांनी आपल्यावरती स्वतःवरती काम करतायत आणि डिसिजन सुद्धा घेतलाय आणि